पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. झालं का मग? झाला की. आणि अभ्यास? अभ्यास काय चालू आहे? तू म्हणलास ना प्रचार करतेस म्हणजे अभ्यास करते. प्रचार सुरू आहे, अभ्यासही सुरू आहे. मग तेच कर ना फक्त. कशाला लोकांची भानगडीत पडते? म्हणजे तू असं काय बोलतोयस? अबे तुला पण चांगलंच माहिती मी काय बोलतो. काय गरज होती ते वाळवल्याच्या भानगडीत पडायची? अर्जुन अरे असं काय करतोयस? ती बाई रडत आलती घरी. हो रडत आली होती, मग मला सांगायचं ना. तू कशाला गेलीस पुढं? अरे पण एवढं काय त्यात? हे अगं तुला माहित नाही. अगं लय वाईट माणसं आहे ती. त्यांच्याकडे हत्यार असतात, डोकी तापलेले असतात. कधी काय करतील याचा नेम नाही. उद्या जाऊन त्यांनी काय उलट सुलट केलं तर केवढ्याला पडेल आपल्याला? अरे पण तोवर तू तिथं पोहोचला होतास की. एवढं सोपं नाहीये सगळं. मी तुला काय सांगतोय लक्षात ठेव. ह्या माणसांच्या नादाला लागू नको. बरं नाही लागणार. ए कसलं शूटिंग काढतो रे? साहेब कुठे गेलं म्हणायचं? अहो ते जरा बाहेर गेलेत. काही काम होतं का? हे पोचवायचं होतं. काय ते? हे कळलं साहेबांना बरोबर. अहो मी त्यांची बायकोच आहे, माझ्याकडे द्या. काय सांगा? नक्की नव? अहो नक्की. काय त्यात? पार्सल एन काय? अर्जुन मागे एकदा ते पुस्तक घेऊन आलेला माणूस हाच होता ना रे? हॅलो. पुढच्या सेकंदाला तिथून निघाल नाही ना. वाळूचा एक कण पण काढून देणार नाही मी. हा निघतो साहेब. पुस्तक कधी? कुठं पुस्तक काय? अरे मागे नाही का मी स्टेशन मध्ये आले होते अभ्यास करायला. तिथे एक माणूस आलता, तो पुस्तकाची बॅग घेऊन आलता. तू म्हणला ते साताऱ्याहून पुस्तकं मागवले. तो हा माणूस होता ना वाळूवाला. अबे तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलीस होय. तो हा माणूस कसा असेल काय संबंध नाही? अरे नाही अर्जुन मला चांगला आठवतोय तोच माणूस होता. अबे हा इथला वाळूवाला आहे. तो तिकडचा सातारचा होता पुस्तकवाला. दिसायला सारखे असतील पण एकच कसं असेल? नाही रे तोच होता. मला पक्का आठवतंय की. मी खोटं बोलतोय का? मग चिडतोयस कशाला पण? मग तुला किती वेळा सांगतोय तो नाही तो माणूस, तरी परत तेच. अरे हो मला वाटलं म्हणून बोलले मी. वाटण्याला काय अर्थ आहे? तो माणूस तो नाही ना. संपला ना विषय. बरं ठीक आहे. पण अर्जुन आपल्या गावात हे सगळं वाळूचं हे असं प्रकरण सुरू आहे तुला माहिती नव्हतं? होतं ना माहिती. मग त्यांनी पैसे दिले मला म्हणून मी गप्प बसलोय. काय? आपे हे वाळूवाले आहेत ना, लय मोठी असतात लोकही. त्यांची वरपर्यंत पोच असते म्हणून माझा असतो त्यांच्यामध्ये. आता मला एक सांग, मला जर वरूनच ऑर्डर आली की यांना काय बोलू नका तर काय बोलणार आहे मी? अर्जुन खरंच? मग आणि सध्या माझं चौकीकडे लक्षच कुठं होतं? मी तुला सांगायचो की इकडून चाललोय चौकीला, कामाला चाललोय, पण जायचो बापूंकडं. मी आत्ता कुठं लक्ष द्यायला लागलोय कामावर. आता बघू कसं काय ते लोक कोण आहेत काय. अर्जुन सॉरी. नाही सॉरीच नाही काय. मी होतो फ्रेश जरा. अरे बाबा आलात तुम्ही? अप्पे अगं अर्जुन गेला का ग? हो सकाळीच गेलेत ते. मी तुम्हाला चहा आणते. नाही नको, मी नंतर घेईन चहा. बरं तुझी तयारी काय म्हणते? चांगली चालली. काका प्रचार कसा चाललाय ते विचारलं ना एकदा बी? अरे सुजा त्यात काय आहे तवा? तू आहे, दादा आहे, एकदम जोरातच चालला असेल की. अरे परबिन्या विचारायचं एकदा तरी. असं होय. सुजा बाळा तुझा प्रचार कसा चाललाय? असं कोण बी विचारल हो. मनापासून विचारायला पाहिजे. सांगितल्यावर तर कोण पण विचारत असतं. बर का सरकार? बोला काय म्हणताय? मी काय म्हणते, आपल्या रुक्मिणीचं ना ह्या आप्पीमुळं भाषण गणलं होतं, पण तरी बी तिला घेऊन जायचा. कुठं? आता सबलान कुठं तवा? काही गरज नाही. झाला एवढा तमाशा लई झाला. नाही काहीच हरकत नाही. आई तुम्ही येत जावा की आमच्या सोबत. तू तर ना एक शब्द बोलू नकोस बघ. हा मनी मावशी, ओ मनी मावशी, जरा पाणी मिळेल का प्यायला? आता गो बया येन कोण आलंय? म्हणे
तुझ्या ओळखीचं आहेत का ते? नाही नाही बाया. अगं मग तुझं नाव कसं माहिती त्यांना? मला काय माहिती. सुजयराव, कसा चालू आहे प्रचार? तुम्ही आमदार होणार? काय बोललाय हो बाबा? या बरं इकडे या या या. बाबा तू नाही असल मनी मावशीचा पाहुणा कोणतरी. या या इकडे या. कोण तुम्ही? नातू 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 नातू. पुढं काय? ओ बुवा, अहो काय पाहिजे तुम्हाला? जरा पाणी होतं प्यायला. आपे पाणी घेऊन ये की त्यात. अरे काय हो बुवा, तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती? मला सगळ्यांची नाव माहिती मनी मावशी. मला जरी सगळे मनी मावशी म्हणत असतील तरी तुमचं खरं नाव मनीषा ढोबळे. गाव सात नांदूर, जिल्हा बीड. आणि हा तुमचा मुलगा संकल्प ढोबळे. यांना सगळे सरकार म्हणतात. हंबीरराव भाऊराव कदम, यांची पत्नी रुक्मिणी कदम, त्यांचा धाकटा भाऊ विनायकराव कदम. हे बघा आला तुमच्या तिन्ही सुना. अपर्णा वहिनी, प्रियंका वहिनी, रुपाली वहिनी. तुमचं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही? नातू 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 नातू. ए आपे, अगं कुठून आलं काय विचारती? बुवा बसा की तुम्ही, बसा 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 बसा. बुवा अहो काय करायची सेवा सांगा की. काय बी नको, जे आहे ते सगळ्यांचं आहे. कोण कुणाला काय देणार, कोण कुणाकडून काय घेणार. नातू 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 नातू. बया रुक्मिणी, यांना सगळंच कसं माहिती आहे? काय माहिती बाई? मावशी त्यात काय, गावातनं माहिती काढली असेल की काय हो? ए आप्पे, उगं काहीतरी बरळू नको. अगं खरंच अंतर्यामी वाटतायत ते. तुम्ही थांबा जरा, तुम्हाला काही माहित नाही. बालिके, अपर्णा अर्जुन कदम, हुशार आहेस, परीक्षा देतीयस, पुस्तक वाचतेस. पण तुला एक गोष्ट सांगतो, गर्वाचं घर खालीच, जी कुठल्याही पुस्तकात नाही. अशा अज्ञात जगाचा प्रवासी आहे मी. तुझे वडील वडाप चालवतात ना, आई घरात असते. आणि तुझ्या भावाचं नाव दीपक, बरोबर ना? आणि तुझं आणि संकल्प यांचं लग्न ठरलेलं नाही झालं. बघा ना ओ बुवा. जाऊ दे माई, जाऊ दे. आता जे झालं ते झालं. आता मी आलोय ना, आता फक्त नातू 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 नातू. सुजयराव, तुम्ही भावी आमदार, या बसा. बाबा काय करायचं तुम्ही सांगा फक्त. बुवा महाराज, अहो माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजून मला बाळ नाही. अहो थांबा, काय करताय तुम्ही? ए आप्पे, अगं जा बुवांसाठी फळं घेऊन ये खायला, आणि 2-4 मला बी ना. जा पळ लवकर. बुवा अगदी देवागत आला बघा तुम्ही. अजिबात काळजी करू नका तुम्ही. आता मी आलोय ना. आई थांबा, तुम्ही हात काय जोडताय? काय हो, तुम्हाला कुणाकडनं आमच्या घरची माहिती मिळाली सगळी? नातू 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 नातू. ती काय विचारते ते सांगा ना आधी. मला सगळं माहित असतं बाळा, मी अंतर्यामी आहे. बुवा महाराज, तुम्ही खरंच लई अंतर्यामी आहे. सगळ्यांची नावं आमची घेतली तुम्ही. तर आमच्या या सुना जरा शिकलेल्या आहेत हो, त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांचा विश्वास बसावा ना म्हणून तुम्ही आमच्या आईचं नाव सांगा बघू. ओ काका, अहो आता काय संत महात्म्यांची बी परीक्षा घेता का काय? अहो परीक्षा कोण घेतय? आता त्यांना प्रश्न विचारला साधा, त्यांनी सगळ्यांची नावं सांगितली ना. माईंचं पण नाव सांगतील की, सांगा की. आप्पे अगं जा ना, तुला फळं आणायला सांगितल्यात ना, का थांबली तर जा. बाबा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. नातू 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 नातू. नातू 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 नातू.
जीवनाचा फेरा कुणाला चुकलाय? हा? जीवनाचा फेरा कुणाला चुकलाय? जिथे सुख आहे ते दुःख आहे, जिथे दिवस आहे तिथं रात्र आहे, जिथे चांगलं आहे तर वाईट आहे. दिसतंय की महाराज, अहो आमच्यावर काय संकट बिंकट आलंय का काय हो? संकट दूर करायलाच मी आलोय. बर, मग आमच्यावरचं संकट दूर करूनच दाखवा. ए पियू, नीट बोल त्यांच्याशी. तुला कळतंय का? दैविज्ञान आहे त्यांच्याकडे. अख्खं घर त्यांना मानतय आणि तुम्हाला काय ग लय अक्कल आली का काय? हा सरकार बघितलं का? अहो 4 बुक शिकल्या तर त्यांना वाटतं आम्ही आबाळाला टेकलोय. नाही नाही, मुद्दा तो नाही मावशी, आमचा खरंच विश्वास नाही म्हणून बोलतो. ना तू 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 चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही बालिके. हा दाखवा की, मला बी चमत्कार बघायचंय. अहो विनू भाऊजी, अहो असं काय बोलताय त्यांच्याशी? नीट बोला की. अहो ते रागावले तर कोप होईल काय तर घरावर आपल्या. ग बसा. आई, अहो काही काय बोलताय? आणि चमत्कार बिमत्कार सगळं ढोंग असतो पोरी, असतं चमत्कार असतो. मला सांग, हे सगळं कुठून आले? हे झाड, हे आकाश, आई फळ इथं घरात ना आली की. अहो भाऊजी तुम्ही ग बसा. बुवा तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बोला बोला. तुमचं ना प्रवचन लय भारी वाटतंय, बोला बोला. मी तेच म्हणत होतो, सगळं काही चमत्कारातूनच आलंय. मग जरा दाखवा चमत्कार, आम्हाला बघायचंच आहे. ए पिऊ गप्पा. सुजयराव, राहू द्या, मी आता आमदार होणार आहे. गावाच्या वेशीच्या आतच घडला चमत्कार. काय झालं हे नाही सांगतायत, जाऊन बघितलं पाहिजे. आता त्यांनी काय सगळं सांगायचं का काय? हा मी सांगते ना माझ्या. हे आप्पे, जरा ग बैस की, सांगितलेलं कळत नाही होय तुला? चमत्कार घडलाय, जावा तुमच्या डोळ्यांनी बघून या, कानांनी ऐकून या. त्यावर मी इथंच आहे. ना तू 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 ना तू. माय जरा दूध देतेस काय? होय होय. ए आणते आणते, मी आणते. सावकाश सावकाश. अहो मी काय म्हणते, जावा की ते काय म्हणतात बघा की. सुजा उठ, तू जा, तू पण त्यांच्या बरोबर जा. सरकार चला जाऊन येऊ. चल भाऊजी चला मी बी येतो. हा तरी सांग की. सरकार अहो ऐका, मी काय म्हणायला लागल्या. भाऊजी, अहो बाबा, अहो तुम्ही सांगा की नाही चाललेत. अरे जाऊ दे, आंधळा विश्वास आहे, थोड्या वेळाने उघडतील डोळे. थांब थांब, थांब ना, थांब थांब म्हणतोय तर. सरकार हे बघा. अगं आया 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 आया, काय खरं नाही गड्या आता. ए सुजा, बघितलं का? गावातल्या ज्या भागात आपल्याला विरोध आहे त्याच भागात तुझा फ्लेक्स लागलाय. पण कुणी लावला म्हणायचं फ्लेक्स? काय माहित नाही गड्या कुणी लावलाय ते. बंटे, तू तर लावला ना? सुजयराव, तुम्हाला विचारल्याशिवाय काहीतरी करतो का मी? ए शुभ्या, इकडे रे. काय सुजय दादा, फ्लेक्स कुणी लावला रे? काय माहित नाही बघा सरकार. म्हणजे फ्लेक्स लावताना कोणी तुला माणसं दिसलीच नाही तू? काय नाही, रात्रीत लावलाय बघा कुणीतरी. बर बर, जा. चमत्कार, चमत्कार तो ह्योच. श्यामबुवा जिंदाबाद. हा, मलाही पटते. ए बंट्या, उगत तोंडाला ती बरळू नकोस. सरकार, अहो असं काय करता? अहो पोत्यानं पैसा वाचलाय आपण. सगळं आपल्यालाच करायला लागत आजपर्यंत. पण ह्यो फ्लेक्स लोकांनी लावलाय, स्वतः लोकांनी. अजून काय पाहिजे आपल्याला? काय सुजा, कुणातरी पटते का मी काय म्हणतोय ते? हा, मलाही पटते. उग कुठली बी ठिगळ कुठे बी जोडू नका. नाही सरकार, बंट्या म्हणतो ती खरंय. त्या बाबांवर मलाही विश्वास नव्हता आधी. सरकार लोकांनी फ्लेक्स लावलाय यो. लोकांना वाटतं की मी बी जनतेच्या हृदयातला नेता निवडून द्या आता. तुम्ही एवढं लगेच त्याच्या कायात येऊ नका. सरकार, ही बुवा भारी बरं का. त्यांना आदेश आला की डायरेक्ट चालायला लागतात ते. मी तर म्हणतो गावात आहे ना, तोवर त्यांचा फायदा करून घेऊ आपण. काय सुजा? मलाही पटते. सरकार, आईला फोन लावतो मी.
ए रुक्मिणी फोन वाजला बघ तुझा. आले. घे. हा बोल की र सुजा. अगं आई, श्याम बुवा म्हणले ते खरं आहे बरं का? म्हणजे र अगं इथं चौकात माझ्या नावाचा फ्लेक्स लावलाय लोकांनी. चमत्कारच झाला म्हणायचं की. होय की र. अगं काय म्हणतोय काय? अरे ते बुवा अगदी देवासारखं धावून आले म्हणायचं की. बरं मी यासाठी फोन केलाय, त्यांना काहीतरी गोड कर आता. हार करते की. अरे नुसतं गोड दोडच काय, चांगलं चुंगलं सगळं जेवणच करून खायला घालते त्यांना. हो हो, चल ठेवू का? हा ठेव ठेव. अगं रुक्मिणी मला सांग ना काय म्हणला? अगं सुजा म्हणतोय ते बुवा म्हणले ते खरंच आहे. काय सांगते? होय तर. अगं सुजाचा एवढा मोठा फ्लेक्स लावलाय म्हणून त्या चौकात. हो है ना, मला वाटलंच होतं की त्या बाबाकडं लई मोठी दिव्य दृष्टी आहे म्हणून. होय ना. अगं रुक्मिणी त्या आप्पीला ना आपल्या घरातलं चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही म्हणून नुसती नकार घंटा वाजवत असती, निरोध करत असती. नाहीतर काय, ह्या आप्पीला ना सगळं तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे असते. पक्की आतल्या गाठीची आहे बघ ती. नुसती गोड बोलून 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 सगळ्यांना भुलवती आणि आपण पडलो असल्या फाटक्या तोंडाच्या. तीच ना, आप्पीची ना नांगी कशी ठेवायची तेच मला कळना झालंय. रुक्मिणी अगं ही मनी जवळ तुझ्या सोबत आहे ना तर तू अजिबात टेन्शन घेऊ नको. एक आयडिया सांगते तुला. आपण ना शांबुवाला तिचं विचारायचं. अगं नको, असं कसं विचारायचं? त्याला काय होतंय, आता सुजाचं कसं त्यांनी सांगितलं तर तिचं बी विचारून घेऊ. अगं म्हणे पण या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत ना. अगं नाव नाही सांगायचं. आता तो एवढा मोठा हुशार माणूस आहे, त्याला न सांगता सगळं कळतंय आणि मग हे कळणार नाही होय. होय ते बी खरंच आहे. आणि त्याला सांगायचं हा ना आमच्या घरातला वाद आहे. हा चालेल, असंच करू आपण. बर चल मी आवडते, त्यांना गोडाचं काय तर करते. हा मी आलेच मदतीला. एवढी शेव खाते आणि येते. हा हा दर ही फाईल मंत्रालयात पोहोचू आणि वेळेत पोहोचू. मला वरनं फोन नाही आला पाहिजे. हा जाणी नातू 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 नातू. जाताना दार लावा. जा. या बाबा या या या. अहो भाग्य आमचे. अहो तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागले. केवढं भाग्य माझं. बाबा पाया पडतो. हा नातू 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 नातू. छान सुंदर, अति सुंदर ऑफिस आहे तुमचं. सरकारी अधिकारी शोधता तुम्ही. हा त्या चेहऱ्यावरची रेषा बघून सांगू शकतो काही दिवसात मी अजून मोठे अधिकारी होणार. 4-5 दिवसात तुम्ही करेक्ट आलंच व्हाल. धन्यवाद बाबा, खरंच धन्यवाद. आता तुम्ही म्हणताय म्हणजे मी नक्कीच मोठा अधिकारी होणार. दार लावले ना. लाट या बाबा या. बसा बसा खुर्चीवर. आता तुम्ही मोठे बाबा आहेत, तुमचा मान पण मोठा आहे. या. नातू 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 नातू. आहो नातू नातू नातू. अरे स्वतःला खरंच बाबा समजायला लागला काय? नातू 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 नातू. कामाचं काय झालं? अहो तुमचे काम झाले की साहेब? त्याच्या घरची फक्त उतानी पाडीच राहिले माझ्यासमोर. जेवलं जरा जेवलं. काय काय झालं ते नीट सांग. तुमची आई आणि तिची बहीण आली ती जेवण घेऊन. जेवायला मस्त श्रीखंड पुरी भाजी असं. जेवायला काय काय होतं ते विचारलं का मी तुला? नाही नाही मुद्द्याचं बोल. हा त्या म्हणल्या की एका सुनेची अडचण आहे म्हणून. म्हणजे सगळं पाहिजे तसं होतंय. तर तुम्ही काही काळजी करू नका. मला फक्त ते. तुला काय एकदा सांगितलं ना तुला सगळं काम झाल्यावर पैसे मिळतील म्हणून. हा काय मग भीक मागतो का? काय सांगतोय ते नीट ऐक. हे नाटक असंच चालू ठेवायचं. त्यांना काहीतरी सांग. काय सांगू? सांग काय बी. पूजा करायची, यज्ञ घालायचा, ह्याव करायचंय त्याव करायचंय. सांग काय बी आणि पैसे माग. हा मागतो मागतो. किती मागशील? 50,000. लयच भोरटाय रे तू. चांगले 4-5 लाख माग तर तुला 20,000 देईल. 50,000 मागितले ना तर फक्त 50 रुपये दे ना. बरोबर साहेब तसं करतो. तुम्ही करा तुमची कामं, मी तर पडून घेतो. ए वट ऑफिस आहे माझे. जा एका देवळा जाऊन पड. पळ. अहो साहेब वट. आणि ऐक आपल्यातला विषय बाहेर नाही पडला पाहिजे, नाही तर परत आठ टाकी ना. निघ चल.
अरे सरकार माझ्याकडनं पैसे पाहिजेत होय. यो बंटी काय एवढा साधा सुद्धा वाटला का तुम्हाला? आता सोना लावीन ना, आयुष्यभर तोंड भाजलेलं राहील.